प्रशांत कॉर्नरच्या फॅक्टरी भेटीसाठी खवय्यांची गर्दी। ठाण्यातील अस्सल दर्दी खवय्यांच्या मनात प्रशांत कॉर्नरसाठी वेगळी जागा आहे। मिठाई, फरसाण, वेगवेगळे पदार्थ घेण्यासाठी प्रशांत कॉर्नरमध्ये ठाणेकर गर्दी करत असतात। ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरल्यानंतरही प्रशांत कॉर्नरच्या व्यवस्थापनाने एक पाऊल पुढे टाकत थेट ग्राहकांनाच आपल्या फॅक्टरीत बोलावून खाद्यपदार्थ कसे बनवले जातात, त्यासाठी कशी सुरक्षितता बाळगली जाते, बनवलेल्या पदार्थांचे वितरण कसे हे बघण्याची संधी दिली। मागील 2 वर्षांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाच्या पर्वास आजपासून सुरुवात झाली। आज पहिला दिवस असूनही ठाणेकरांनी फॅक्टरी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती। आज, उद्या आणि नंतर 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी ठाणेकरांना ही फॅक्टरी बघता येणार आहे। अतिशय स्वच्छ परिसर, डोक्यावर टोप्या घातलेले मिठाई बनवणारे कर्मचारी, अशा या 3 मजली मिठाईच्या फॅक्टरीमध्ये दररोज 2 ते 3 टन मिठाई बनवली जाते, तर सणांच्या दिवशी 200 ते 300 टन मिठाई येथे बनवली जाते। एकूण 800च्या वर कर्मचारी प्रशांत कॉर्नरमध्ये काम करतात। ही मिठाई कशी बनते, काय काय हायजेनिक येथे वापरले जातात, याची विश्वासार्हता काय हे आपल्या ग्राहकांना कळावे, यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे प्रशांत कॉर्नरच्या ओनर प्रियंका सकपाळ यांनी सांगितले। ॲक्च्युली आमचा कन्सेप्ट एवढंच आहे की आमचं प्रामाणिकपणा, की कस्टमरनी येऊन आमची फॅक्टरी बघावी, की आम्ही ज्या प्रकारचं प्रोडक्ट बनवतो, क्वालिटी बनवतो, ती आमची कुठेही प्रकारचं फसवणूक नसते कस्टमरला। आम्हाला हेच सांगायचं की आम्ही कस्टमरशी प्रामाणिक आहोत, हेच आमचा कन्सेप्ट आहे मेन म्हणजे। मी इकडे कस्टमरला आमचं रॉ मटेरियल कुठच्या क्वालिटीचा वापरतो ते दाखवणार आहे, मिठाईची प्रोसेस कशी होते, त्यामध्ये काय प्रकारचं आम्ही प्रोडक्ट यूज करतो ते आम्ही सगळं सांगणार आहोत त्यांना, आणि ज्या प्रकारची हायजीन मेंटेन केली जाते ते आम्ही इकडे दाखवणार आहोत त्यांना। त्याबद्दल जे आम्ही इकडे प्रोसेस करतो, म्हणजे एव्हरीडे आम्ही जशी क्लिनिंग करतो तशीच दरवर्षी दर टायमाला असते आमच्याकडे ठेवलेली, आणि एव्हरीडे आम्ही क्लिनिंग करत असतो, तर त्यामुळे तुम्हाला वरती बघायला मिळेल की आमची काय प्रकारची हायजीन आम्ही मेंटेन करतो। उद्देश क्लिअर आहे की जो कोणता पदार्थ आपण खातो तो कसा बनवला जातो, कारण प्रत्येकाच्या मनात असतं ना की आपण कोणता पदार्थ खातोय आणि तो तो व्यवस्थित आहे ना, चांगला आहे ना, की त्या पदार्थाच्या मागे काय फसवणूक तर होत नाहीये ना, की आणि हा उद्देश, कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येकाला अधिकार आहे आमच्या सगळ्या कस्टमर्सला, कारण की हे साम्राज्य आमच्या कस्टमर्समुळे सगळं, तर आमचं जे पदार्थ ते आम्ही त्यांना खाऊ घालू इच्छितो, तर ते पदार्थ बनतात कसे, त्याच्या मागे काय टीमवर्क आहे, काय हायजीन आहे, काय प्रकारचं रॉ मटेरियल वापरलं जातं, ते दाखवण्याचा आमचा एक संदेश आहे, आणि आमचा प्रामाणिकपणा। की कुठेही तुम्ही जाता की एक मनात प्रश्न निर्माण होतो दरवेळेला, अरे पदार्थ चांगला आहे का वाईट आहे, की त्याच्या मागे काय फसवणूक तर होत नाहीये ना, हा हेतू आहे। आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम सेलिब्रेट करतो। हा सीझन 3 आहे आत्ताचा। आमचा संदेश क्लिअर आहे, आम्ही ज्या प्रकारे काम करतो प्रत्येकाने अशा रीतीने काम करायला पाहिजे, कारण की आपण प्रत्येकाला पदार्थ खाऊ घालतो, तो पदार्थ बनवताना कसं पदार्थ बनवला पाहिजे, हायजीन काय मेंटेन केलं पाहिजे, आणि असा व्यवसाय कसा व्यवसाय चालतो आणि कसा चालविला पाहिजे, हे आमचा हेतू आहे। याच्यामध्ये पत्ता राखण्यासाठी आमच्याकडे टीम आहे, आमच्याकडे क्वालिटीचे पर्सन्स आहेत। प्रत्येक प्रोडक्ट आमचं ज्या वेळेस बनविलं जातं त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी पाहिली जाते, त्याच्यावर R&D केले जाते, त्यानंतरच पुढे आम्ही ते स्टोअरमध्ये पाठवतो।